आज आपण घेऊन आलेलो आहे समर फ्रेंडली अशी रेसिपी, ती म्हणजे काकडीचा पराठा. काकडी ही खूप हायड्रेटिंग असते, त्यामुळे ती समरमध्ये बाळाला दिलेलं फार चांगलं असते. त्यासाठी आपण घेणार आहोत थोडीशी कणिक. त्यानंतर त्या कणकेमध्ये आपण टाकणार आहोत बारीक बारीक चिरलेला कोथिंबीर. त्यानंतर आपण घेणार आहोत एक छोटासा कांदा, तो पण आपण बारीक बारीक कट करून घेणार आहोत आणि त्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर इथे मला थोडी कणिक कमी वाटली होती, मग मी थोडी कणिक एक्स्ट्रा टाकली. त्यानंतर आपण घेणार आहोत एक काकडी. ती आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ती अशी बारीक बारीक किसून घेणार आहोत. आपली काकडी किसून झाली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडा ओवा, थोडं जिरं, थोडे तीळ, थोडी हळद, थोडं धने पावडर आणि थोडंसं मीठ. त्यानंतर हे मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण गॅस लावून घेणार आहोत. गॅस लावून घेतला की एका पॅनमध्ये आपण थोडंसं तूप टाकणार आहोत. थोडं तूप टाकलं की आपण जे मिश्रण रेडी केलेलं होतं ते आपण हाताने पॅनमध्ये टाकणार आहोत. ते व्यवस्थित पसरून घेणार आहोत. ते व्यवस्थित पसरलं की 5 ते 10 मिनटं एका साईडनं व्यवस्थित शिजू देणार आहोत. व्यवस्थित एका साईडने शिजून झालं की ती आपण पलटून घेणार आहोत. दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित भाजू देणार आहोत. दोन्ही साईडने आपला पराठा व्यवस्थित खरपूस असा भाजू द्यायचा. दोन्ही साईडने आपला पराठा खरपूस आणि व्यवस्थित असा भाजलेला आहे. जर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहायला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. रेडी आहे आपला पराठा. तो आपण बाळाला दह्यासोबत देऊ शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग.